मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत आणि त्यासाठी ते राज्यभरात नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। फडणवीस ओबीसींचा विकास करू म्हणतात, मग मराठा समाजानं काय केलंय असा सवाल त्यांनी केला। सांगलीचे खासदार विशाल पाटलांचे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीतल्या संजय नगरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। जॉर्जियातील बाटुमी इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या वुशू स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी घोरपडे हिनं सुवर्णपदक पटकावलेलं आहे। याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी वाईंगडे हिनं देखील रौप्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय। दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलंय। धाराशिव शहरातील पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी महायुती सरकारकडून 334 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर या निधीमुळे शहरातील रस्ते आणि पाण्याचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। येत्या मंगळवारी जालना आणि नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना पाचपट भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर वंदे भारतचं स्वागत केलं। ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। या निर्णयाला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटलांनी विरोध केलाय। राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून सतेज पाटील जोरदार विरोध करणार आहेत। बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं। शहरात एका तरुणीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला। छातीत गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली। दरम्यान गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून दखल घेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला। नाशिकच्या इगतपुरीमध्ये एक बेकायदेशीर कॉल सेंटर सीबीआयनं उद्ध्वस्त केलं। 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह 1,20,00,000 बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि 1 कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार यावेळी जप्त करण्यात आल्या। आता एक मोठी बातमी। पंढरपूरमधील मंदिर समितीनं आयोजित केलेली पूजा हिंदीतून सांगितल्याचा दावा करण्यात आल्यानं नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। राहुल सातपुते नावाच्या एका भाविकानं यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत खळबळजनक दावा केलेला आहे। मंदिर समितीनं तुकाराम भवनमध्ये तुलसी अर्चना पूजा ही आयोजित केली होती आणि पूजेत 30 ते 35 मराठी कुटुंब तर एक अमराठी कुटुंब होतं। या अमराठी कुटुंबाच्या मागणीवरून गुरुजींनी पूजेतील सूचना मराठीऐवजी हिंदीतून दिल्या। यावर आपण आक्षेप घेतला, मात्र याची दखल कुणीही घेतली नाही असा आरोप राहुल सातपुते यांनी केलाय। आपण महाराष्ट्रात आहोत, त्याचसोबत आमच्या कुटुंबाला हिंदी समजत नाही, केवळ एका अमराठी कुटुंबासाठी हिंदीतून पूजा का केली असा सवाल सातपुते यांनी विचारल्याचा दावा केलाय। तर आपल्याला पूजेतून बाहेर काढतील या भीतीनं इतर मराठी कुटुंबांनी मध्यस्थी केली नाही असा दावाही त्यांनी केला। तर पूजा ही मराठी किंवा संस्कृतमधूनच होते, मात्र पूजेसंदर्भातल्या सूचनांबाबत राहुल सातपुतेंनी केलेल्या तक्रारीची दखल घेतल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आता तक्रार प्राप्त झालेली आहे। 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही। पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात, परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो। तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे। महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे। मराठी भाषिकांना काय करायचं ते तुम्ही करा, हम तुम्हारी सुनेंगे नहीं, तो आणि तुम्ही आमचं काय वाकडं करू शकाल, अशी यातून असा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न मला दिसतो आहे। सरकारने त्वरित ते बंद करावं आणि मराठीमध्येच ते सुरू करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे।
पुढची बातमी पाहूया. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं राज्यातल्या विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. त्र्यंबकेश्वरमधील शिवमंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. देशभरातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून निघालाय. तर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात देखील पहाटेपासूनच भाविक रांगेत उभे आहेत. महापूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले. दरम्यान वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळते. मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तिकडे औंढा नागनाथमधील नागनाथ मंदिरात भाविकांची रीघ पाहायला मिळते. पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलं. तर परळीतील वैजनाथ मंदिरात देखील भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. हर हर महादेवच्या गजरात आणि भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेलाय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरीचे गंभीर आरोप केलेले आहेत आणि या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार संसद भवनापासून राजधानी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. एअर इंडियानं आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झालेली आहे. ही वयोमर्यादा आधी 58 वर्ष होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वर्षावरून वाढवून 65 वर्ष आणि नॉन फ्लाईंग कर्मचाऱ्यांसाठी 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आली आहे. वरळी येथील बीडीडी चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घराचं स्वप्न अखेर साकार होणार आहे. 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील वैद्यकीय उच्च आणि तंत्रशिक्षण कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी अनामत शुल्क नियामक प्राधिकरणानं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये. विद्यार्थ्यांकडे अशी अधिक रकमेची मागणी करणाऱ्या कॉलेजची तक्रार करावी असं आवाहन एफआयआरनं केलेलं आहे. सीईटी सेलकडून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रवेश घेता येईल. या फेरीमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी 1,43,445 जागा उपलब्ध आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढील काही महिन्यात अमेरिका निर्मित 6,500 किलो वजनी कम्युनिकेशन उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी दिली आहे. दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दणका दिलाय. गेल्या 7 महिन्यात कोस्टल रोडवर वेगमर्यादेचं उल्लंघन केलेल्या 4,500हून अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. हिंगोलीवरून वाशिमकडे जाणाऱ्या महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीला जोरदार धडक बसल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात 2 दिवस पावसानं उसंत घेतली होती. मात्र रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शहरातील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून फळांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान, साठवणुकीची अडचण आणि वाहतूक विस्कळीत झाली होत असल्यानं फळांचा पुरवठा देखील कमी झाला असून उपलब्ध फळांना मागणी वाढल्यानं भाव वाढले. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दगडागड गावातील नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावाचा संपर्क तुटलाय. गावात 160 लोकवस्ती असलेले नागरिक मुख्य रस्त्यापासून दूर राहत असल्यानं लोकप्रतिनिधींनी गावाकडे दुर्लक्ष केलंय. तसंच अनेक सोयी सुविधांपासून दगडागाड गाव वंचित राहिलं. पुणे शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते. पुण्यामध्ये चक्क एका पानाच्या दुकानावर चोरट्यानं डल्ला मारला असून चोरट्यानं सिगारेटचं पाकिट आणि इतर साहित्य चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसनं एक खास फ्रीडम सेल सुरू केलेला आहे. या अंतर्गत फक्त 1,279 रुपयांपासून तुम्ही देशांतर्गत आणि 4,279 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करू शकता. आता एक मोठी बातमी. डोंबिवलीच्या खोणी तळोजा रोडवरील ऑर्चिड कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये संचालक पदाच्या निवडणुकीत राडा झाल्याची माहिती मिळते.
बोगस मतदानाच्या संशयावरून या निवडणुकीत काही जणांनी धिंगाणा घातल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी या ठिकाणी राडा थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना देखील मारहाण झाल्याची माहिती मिळते. नाशिकमधून मोठी बातमी. नाशिकच्या इगतपुरीमध्ये एका बेकायदेशीर कॉल सेंटरवर सीबीआयनं उद्ध्वस्त केलेलं आहे. 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह 1,20,00,000ची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि 1 कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार यावेळी जप्त करण्यात आले. मुंबईतील रहिवासी असलेले 6 आरोपी, अज्ञात खासगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका ऑनलाईन कंपनीचे सर्व्हिसेस कॉल सेंटर असल्याचं भासवत अमेरिका, कॅनडा आणि इतर देशातील नागरिकांची गिफ्ट वाउचर तसंच क्रिप्टोकरन्सीचा वापर करत फसवणूक केली जात होती. बेकायदेशीर कॉल सेंटर चालवण्यासाठी 60 ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली होती.